आहेत. त्याच्यामुळे पवारसाहेबांसारख्या नेत्याला कोणापुढे हात पसरायची गरज नाही. महाराष्ट्राचा स्वाभिमान, अभिमान या अनेक गोष्टी त्यांच्या भोवती आहेत बाळासाहेबांच्या बरोबरीने. त्याच्यामुळे शरद पवार साहेब जर निवडणुकीला उभे राहणार असतील, त्यांनी राहावं अशी आमची अपेक्षा आहे, इच्छा आहे सगळ्यांची. तर आमच्याकडे महाविकास आघाडीकडे म्हणून जे आहे तेवढी मतांपेक्षा जास्त कोटा आमच्याकडे आहे. आता देवेंद्र फडणवीसजी किंवा इतर काही लोक त्यांनी कितीही त्याच्यामध्ये अपशकुन करण्याचा प्रयत्न केला, विशेषतः दिल्लीतून, तरी तो यशस्वी होणार नाही. सात की 60 महाराष्ट्रातले. नाही, असं आहे की संख्याबळ तर घटला, एक खासदार निवडून जाईल आमचा. शरद पवार असतील तर तुम्हाला वाटतं की जी शक्यता म्हटली जाते ही निवडणूकच बिनविरोध होईल, कारण जो राजकीय अनुभव आहे हे सरकारने ठरवावं, ना. पण पवार साहेबांनी संसदेमध्ये असणं गरजेचं आहे. पण तुम्ही आणि उद्धव ठाकरेंनी शरद पवारांना विनंती केलेली आहे की राज्यसभेची पुढची टर्म ही त्यांनी असणं गरजेचं. पवार साहेबांची लढण्याची इच्छा असेल तर आम्ही त्यांच्याबरोबर आहोत, बरोबर आहे. पण आम्ही जेव्हा त्यांच्याशी मी बोलतो अनेकदा, तेव्हा मी त्यांना सांगतो की तुमच्यासारखा नेता, महाराष्ट्रातला खंबीर नेता हा दिल्लीमध्ये असणं हे आमच्या सगळ्यांसाठी उपयुक्त आहे. चला. स्पष्ट केलं की पार्थ पवारांना अध्यक्षांची टीडीएमसी नंतर नाशिकमध्ये देखील मनसेने शिंदे सेनेला पाठिंबा दिलेला आहे आणि मुंबईमध्ये देखील त्यांचं असं मत आहे की एक स्वीकृत नगरसेवक आम्हाला आम्ही तुम्हाला पाठिंबा देतो. तर हे टीडीएमसी नंतर पुन्हा एकदा नाशिकमध्ये देखील तेच सूत्र मनसेकडून दाखवून येते. आपण राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची पहिली सभा नाशिकमध्ये झाली होती. तुमचं म्हणणं बरोबर आहे. कल्याण डोंबिवलीतला विषय पूर्णपणे वेगळा आहे. राजू पाटील हे संपूर्ण पक्षासह भाजपमय झालेले आहेत, त्यांचे तिकडले नेते. नाशिकमध्ये त्यांचा एक नगरसेवक निवडून आलेला आहे. जेव्हा एक नगरसेवक निवडून येतो तेव्हा त्याच्यावरती कोणाचंच नियंत्रण राहत नाही. एक आता मुंबईमध्ये शरद पवार पक्षांचा एक नगरसेवक निवडून आला, तो शिंदे गटाबरोबर गेला माझ्या माहितीप्रमाणे, असं दिसतंय मला. कुठेतरी गेला इकडे तिकडे तो. आता नाशिकमध्ये अजून माझ्याकडे काय माहिती नाही त्या संदर्भात. अजून आमच्या का राजसाहेबांशी याच्यावर चर्चा झालेली नाही, कारण मी कालच इथे आलेलो आहे. आता बोलू पवार. केडीएमसीतला निर्णय घेताना राज ठाकरे असं म्हणाले होते की राजकीय लवचिकता ही राजकारणात काही प्रसंगी घ्यावी लागते. केडीएमसी नंतर तशीच राजकीय लवचिकता त्यांनी कल्याणमध्ये नाशिकमध्ये घेतली आहे. शक्यता आहे की कदाचित मुंबईमध्ये तशी राजकीय लवचिकता बघायला मिळू शकते. कारण काय आहे की सत्ता महत्वाची असते, महापालिकेतलं पद महत्वाचं असतं. एक स्वीकृत नगरसेवक द्या. मी कारण नाशिकमध्ये त्यांना स्थायी समिती, सुधार समिती, अनेक समित्यांमध्ये एका नगरसेवकाला मिळणार आहेत. आश्वासन हे मी आताच ऐकतो आहे. स्थायी समितीचं एक नगरसेवकाला स्थायी समिती, अमुक समिती, नशीब महापौर करणार नाही सांगितलं. काय तुम्ही प्रश्न विचारता? तुम्ही माननीय राज ठाकरे यांना फार कमी ओळखता, बरं का. या सगळ्या गोष्टीला राज ठाकरे यांची मान्यता असेल याच्याविषयी माझ्या मनात साशंकता आहे. तुम्ही माननीय बाळासाहेब ठाकरेंच्या जन्मशताब्दी वर्षाचा जो सोहळा झाला षण्मुखानंद हॉलला, तेव्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्रमुखांनी जे भाषण केलं त्याच्यामध्ये त्यांचं एक स्टेटमेंट फार महत्त्वाचं होतं. कल्याण डोंबिवलीत जे झालेलं आहे ते अत्यंत किळसवाण आहे. त्यांचा शब्द आहे ना, ते अत्यंत किळसवाण आहे बोललेत ते. त्याच्यामुळे याच्यामध्ये त्यांच्या भूमिका स्पष्ट आहे. नाही सोडून द्या. चला, हिंदी में कुछ है. देखिए, नरेंद्र मोदी जी संसद में अभी आए हैं दिल्ली में. उनका रिश्ता संसद से बहुत पुराना वगैरह नहीं है. तो संसद किस प्रकार से चलती है और चलाई जाती है ये हमने देखा है. ओम बिरला भी भारतीय जनता पार्टी की ही कार्यकर्ता रहे हैं. संसद में या राज्यसभा हो लोकसभा हो, पहले बहुत बार इस प्रकार का हंगामा हुआ है
और प्रधानमंत्री के सामने भी सांसदों का इस प्रकार से आंदोलन हुआ है। ये डेमोक्रेसी है इस देश में। मोदी जी को किससे धोखा है? सबसे ज़्यादा देश को धोखा होगा तो प्रधानमंत्री मोदी और उनकी सरकार से है। कांग्रेस पार्टी ने देश के सुरक्षा के लिए जो जितना बलिदान किया है उसका 1% भी कभी मोदी जी ने और उनके पार्टी ने किया नहीं है। इंदिरा गांधी जी का बलिदान हुआ, प्रधानमंत्री थे, राजीव गांधी जी का बलिदान हुआ है इस देश के लिए।